थंड हवेत किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक गरमागरम मसाला दूध म्हणजे आपलं परफेक्ट कम्फर्ट ड्रिंक. आरोग्य आणि चव दोन्हीही जर हवं असेल तर हा एकच पर्याय, तो म्हणजे मसाला दूध. तर आज आपण बघणार आहोत अगदी आरोग्यदायी आणि चविष्ट असं मसाला दूध. ड्रायफ्रूट्स आणि वेलचीच्या चवीनं भरलेलं हे दूध फक्त चविष्टच नाही, तर शरीराला ताकद देणारं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं देखील आहे. आणि आता तर कोजागिरी पौर्णिमा देखील आलेली आहे, मग तर हे मसाला दूध बनवलंच पाहिजे. तर आज आपण करणार आहोत अगदी बाजारात मिळते तशी आणि खूप महाग मिळते, पण तरीही घरच्या सामानात खूप कमी खर्चात आणि कमी सामानात बनणारी ही दूध मसाला पावडर. करायला खूपच सोपा आणि अगदी झटपट होणारा हा दूध मसाला कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपण दूध मसाला करण्यासाठी काय सामान लागणार आहे ते बघून घेऊयात. इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. तसेच 10-12 बदाम आणि 10-12 पिस्ता देखील घेतलेले आहेत. तसेच 9-10 वेलची, 2 चमचे साखर आणि 2 चमचे आपल्याला इथे मिल्क पावडर लागणार आहे. तर बस इतक्या कमी सामानामध्ये आपला अगदी बाजारसारख्या चवीचा दूध मसाला बनून तयार होणार आहे. तर सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 9-10 वेलची घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण 2 चमचे साखर देखील घालणार आहोत. वेलची घेताना आपल्याला सालासहित घ्यायची आहे. फक्त एकदा ती आपल्याला तव्यावरती हलकीशी रोस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे तिचे साल देखील छान वाटले जातात. तर आता हे पहा, वेलची आणि साखरची एकदम बारीक अशी पूड तयार झालेली आहे. आता यामध्येच आपण जे घेतलेले आहेत 10-12 काजू ते घालायचे आहेत आणि तसेच बदाम आणि पिस्ताचे तुकडे देखील घालून घ्यायचे आहेत. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर सलग न चालवता तो बंद चालू करत आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. तर हे पहा, 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद केल्यानंतर अशी जाडी भरडी त्याची पावडर तयार होते. फक्त हा मसाला करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी आपल्याला वेलचीची मस्त बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि मगच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते जाडे भरडे वाटायचे आहेत. तर इथे आपला हा मसाला आता वाटून झालेला आहे, तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाजारात जर आपण हा मसाला घ्यायला गेलो तर जवळपास 80 रुपयाला आपल्याला 20 ग्रॅम मिळतो. पण अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये आपला हा दूध मसाला बनून तयार होतो. आता ही जी आपण ड्रायफ्रूटची भरड करून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे हा मसाला जेव्हा आपण दुधामध्ये घालतो तेव्हा दूध लवकर घट्टसर असं होतं आणि त्याची टेस्टसुद्धा खूपच छान लागते. तर आता हे सगळं मिश्रण आपलं छान एकजीव करून असं झालेलं आहे. चमच्यानी हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हे पहा, अगदी घरच्या घरी सेम बाजारसारखा मिळणारा हा दूध मसाला तयार झालेला आहे. किती कमी वेळात आणि कमी खर्चात हा मसाला बनतोय तुम्ही पाहिलंच असेल. चला तर आता हे मसाला बनवला आहे म्हटल्यावर आपण दूधही लगेचच करून घेऊया. तर इथे मी 2 ग्लास दूध पातेल्यामध्ये तापायला ठेवलेलं आहे. तुम्ही दूध घेताना गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही घेऊ शकता. आता या दुधाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये आपण 1.5 चमचा जे आपण दूध मसाला करून ठेवलेला आहे तो घालून घेऊयात आणि आता चमच्याने आपण हे चांगलं हलवून घेणार आहोत. दुधाला ऑलरेडी उकळी फुटलेली आहे, त्यामुळे मसाला टाकल्यानंतर 3 ते 4 मिनटं आपल्याला हे दूध असंच उकळून घ्यायचं आहे. आणि आता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता परत चमच्याने हलवून आपल्याला साखर छान विरघळून घ्यायची आहे आणि हा मसाला दुधामध्ये 3 ते 4 मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे. हा जो दूध मसाला आपण बनवलेला आहे तो एअरटाईट बरणीमध्ये भरून आरामात 2 ते 3 महिने तुम्ही वापरू शकता. इथे 100 ते 120 रुपयांमध्ये आपला जवळपास 150 ग्रॅम मसाला करून हा तयार झालेला आहे. आणि बाजारातून जर तुम्ही हा मसाला आणायला गेला तर 80 ते 90 रुपयाला हा 20 ग्रॅम मिळतो. तर मग काय,
आता या कोजागिरीला दूध मसाला बाहेरून विकत न आणता घरच्या घरीच अगदी झटपट पद्धतीने हा दूध मसाला बनवा. आता मस्त गरमागरम वाफळत्या या मसाल्या दुधाचा मी आनंद घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा आणि आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ देखील पाहत राहा.